नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव BMS मराठी। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण वन पेजमध्ये पूर्ण सुवर्ण संधी पाहणार आहोत। यामध्ये सिंपलमध्ये तुम्हाला शॉर्टकटमध्ये एक अशा प्रकारे पूर्ण संधी समजणार आहे। एक सिंपल आहे, वन पेजमध्ये तुम्हाला पूर्ण सारी स्वर संधी समजणार आहे। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। पहिली संधी पाहिली होती स्वरमध्ये आपण की येन संधी। आता त्या अगोदर काय पाहू, स्वर संधी कशी होती, स्वर प्लस स्वर ही संधी स्वर संधी असते। म्हणजे त्यामध्ये दोन्ही स्वर या दोन स्वरचा मिळून स्वर संधी होत असते, त्याला स्वर संधी म्हणतात। आता त्याचे प्रकार पाहतो आपण येन संधी। आता येन संधीमध्ये सूत्र काय, इको येनची, ह्याचं सूत्र येन संधीचं। यामध्ये काय सांगितलंय, जे नाही का एक प्रत्याहार पुढे जर काय आलं आच्य म्हणजे स्वर आले, जर एक प्रत्याहार पुढे जर स्वर आले तर काय होतं, एक प्रत्याहारचा ईचा य होतो, ऊचा व होतो, रूचा र होतो आणि लूचा ल होतो। अशा प्रकारे आता एक प्रत्याहार पुढे आपण तेच म्हटलं, जर स्वर आले तर अशा प्रकारे होतं, ईचा य, ऊचा व, रूचा र आणि रूचा ल। तर आता उदाहरण बघूया कसं सांगितलंय, इति प्लस आधी। इतिमध्ये काय आहे की हलंत जर केलं तर इथं येतं ई आणि इथं काय आ, म्हणजे स्वर पुढं काय आलं, हे ई पुढे एक प्रत्याहार वर्ण ई आणि त्याच्या पुढं आला स्वर आ, तर ई प्लस आ काय झालं, हे झालं इथं ईचा काय होतो, ईचा होतो य आणि हा जर आ जशाल तसा राहतो, म्हणजे य होतो इथं आणि य प्लस आ म्हणून काय होतं, या तयार झाला। आणि या काय झाला, इत्यादी, इथं हलंत त होता इत्यादी। अशा प्रकारे आता दुसरा काय, दीर्घ संधी। आता दीर्घामध्ये आपण उदाहरणामध्ये आपल्या व्हिडिओ टाकला होता आपण, त्यामध्ये ट्रिक बनली होती सेम इज इक्वल टू दीर्घ, सेम ते दीर्घ, अशी संधी आपण ट्रिक बनवली होती की दीर्घ आपल्या लॉंग व्हिडिओ असेल आपल्या चॅनलवरती, जर कोणाला अडचण असेल ते जाऊन पाहू शकता। आता त्यामध्ये काय बघूया की दीर्घ संधी सूत्र आहे अकह प्लस अकह सुवर्ण दीर्घ, हे ते सूत्र आहे। यामध्ये कसं आहे, अ प्लस आ होतो, ई प्लस ई दीर्घ ई होतो। आता हे सेम इज इक्वल टू दीर्घ होतो। त्यामध्ये कसं पाहिलं होतं, रोग प्लस आधी, तर इथं रस्व अ आणि इथं आ, रस्व हे दीर्घ म्हणजे आ, रस्व अ आणि म्हणजे अ आणि आ मिळून आ झाला, तर रोग आधी असा शब्द तयार झाला। सेम प्लस दीर्घ असं बी जमतं, अ प्लस आ पण जमतं आणि असलं तरी आ होतंय, दीर्घ संधी। त्यानंतर आता गुण संधी। आता गुण संधीमध्ये काय आहे की आदगुण ह्याचा सूत्र आहे, आदगुण। यामध्ये आदगुण सूत्र, ह्यामध्ये काय होतं, अ किंवा आ असेल आणि त्याच्या पुढे जर ई किंवा ई आलं असेल, ई किंवा काय म्हणलं, रस्व ई किंवा दीर्घ ई आलं असेल तर त्याचा ए होतो। त्यानंतर अ किंवा आ असेल त्याच्या पुढं रस्व ऊ किंवा दीर्घ ऊ आलं असेल तर ओ होतं, म्हणजे एक प्रकारे अ प्लस ईचा ए होतो आणि अ प्लस ऊचा ओ होतो। आणि आणखी एक ते सूत्र काय, अ प्लस जर र आलं म्हणजे सॉरी रू आलं, ऋषीचं रू आलं, अ किंवा आ पुढं जर ऋषीचं रू आलं त्याचा अर होतो, त्याचा अर तयार होतो। जसं काय बघूया काय की नर प्लस इंद्र, यातला नर मधला र मधला अ इथं आकारांत हा आणि इंद्र मधला ई, अ प्लस ई काय झालं, ए झाला आणि हा ए कसा झाला, र ला हलंत ल ला मिक्स झाला, तर नरेंद्र अशा प्रकारे हा शब्द तयार झालाय। त्यानंतर दुसरा काय, महा ऋषी। आता अ प्लस आ तर रू तयार होतो ना, अ प्लस आ जर रू आलं तर त्याच्या पुढं अर तयार होतो। हा अ आहे त्याच्या पुढं रू आला ऋषीचा, तिथं अर तयार झाला, म्हणजे काय झालं मह आणि हा र कसा असता हलंत असल्यामुळे कसा होईल, हा शच्या डोक्यावर जाईल, हा, तर मग काय झालं महर्षी कसं म्हणलं, आच्या पुढे काय आलं की रू आला, त्याचा अर तयार झाला आणि त्या शब्द महर्षी तयार झाला। अशा प्रकारे आता पुढचं आहे वृद्धी संधी। आता वृद्धीच काय, सूत्र काय, वृद्धी रेची हे सूत्र आहे। त्यामध्ये काय, अचा आ होतो, एचा ए होतो, ओचा ओ होतो, अशा प्रकारे। त्यामध्ये कसं होतं, अ प्लस आ असेल तर आ होतो, अ प्लस ए असेल तर ए होतो आणि अ प्लस ओ असेल तर अ होतो, म्हणजे एका प्रकारे वृद्धी झाली, म्हणजे वृद्धी झाली। आता त्याचं उदाहरण बघूया कसं सांगितलंय की जल प्लस ओध म्हणजे काय, काय इथं ल नाही का हलंत केलं तर अ होतो आणि इथं ओ येतो, तर अ प्लस ओचा काय होईल, त्याचं दीर्घ ओ होईल, म्हणजे काय होतं, जलद होतं। तसं दुसरा पाहिला महा प्लस औषधी, तर इथं काय महामध्ये इथं येतो आ आणि महामध्ये इथं येतो आ आणि इकडे जर पाहिलं औषधीमध्ये दीर्घ औ, तर ऑलरेडी दीर्घ आहे ना, तर दीर्घच काय होणार, दीर्घच राहणार आहे, महो औषधी। तुम्हाला सांगितलं होतं एक मात्रा असेल तर गुण संधी, दोन मात्रा असेल तर वृद्धी संधी, आपण अशी ट्रिक पण पाहिली होती। आता वृद्धी संधीचे एक अपवाद आहे, अपवाद म्हणजे काय सांगितलंय, जर उपसर्गापुढे आपले 22 उपसर्ग आहेत, त्याच्या पुढे ए किंवा औ आलं, म्हणजे आपण पाहिलं जे आपण उप वगैरे उपसर्ग पाहिले होते त्याच्या पुढे ए किंवा औ आलं, त्यातील अचा लोप होतो। जसं काय पाहिलं उपएक्षते। आता उपएक्षेमध्ये काय, प जर हलंत केला तिथं अ येतो आणि एकशतेमधला कसा ए येतो, तर इथं काय होईल, अचा लोप होतो, म्हणजे काय राहील, जो ए तो काय होईल, मात्रा होईल, म्हणजे उपेक्षेते। हा वृद्धी संधीचा अपवाद आहे। म्हणजे उपसर्गापुढे ए किंवा औ जर आलं तर त्याचं काय होतं, त्या उपसर्गामधला अचा काय होतं, लोप होऊन त्याचा जो पुढचा वर्ण असेल तो दीर्घ राहून, म्हणजे तो जसा राहून तो ॲड होऊन जातो आणि ते संधी होऊन तशा प्रकारे होऊन जातो।
त्यानंतर आता पुढची संधी पाहिजे आपल्याला आयादी संधी. आता आयादी संधीमध्ये काय ते सूत्र एच अवयव, एच मध्ये काय होतं एच प्रत्याहार पुढं जर एच प्रत्याहार पुढं जर अच आलं म्हणजे स्वर आले, एच प्रत्याहार पुढं जर स्वर आले तर यवयव असा होतो. म्हणजे की एच्या पुढं जर स्वर आला तर एचा आय होतो, जर दीर्घ एचा जर पुढं स्वर आला तर आय होतो, जर रस्व ओचा पुढं जर स्वर आला तर अव होतो, आणि दीर्घ औच्या पुढं जर स्वर आला तर आव होतो. तर आता उदाहरण पाहूया कसं पावक. पावकामध्ये काय प प्लस काय आपण पाहिलं होतं ह्याचं आव आणि प्लस अक हम. तर आव कसं पाहिलं होतं वर आपण आव कुठं येतं औला येतं, म्हणजे आवच्या जागेवर आव घेतलं आणि जर हा रस्व अवने मिक्स होऊन पव झालं प्लस अक पवक. आता दुसरं काय पाहिलं आपण की एच्या पुढं जर नाही का आता इथं यस केलं, यस म्हणजे काय कोणताही स्वर जर आला, कोणताही स्वर जर आला एच्या पुढं जर कोणताही स्वर आला तर अय होतो. तसंच काय म्हटलं एच्या पुढं जर कोणताही स्वर आला तर आय होतं. तेच म्हणजे वरचं जे की एच्या पुढं जर स्वर आला कोणता तर अय होतो, एच्या पुढं जर अच प्रत्याहार म्हणजे स्वर सगळे 13 आपले स्वर ते आय होतो, ओचा आव होतो, औचा आव होतो. अशा प्रकारे आता पुढं काय पाहतो आपण पूर्वरूप संधी. आता पूर्वरूप संधी काय पाहतो एन पदांती दती. आता अशा प्रकारे आपण पूर्वरूप संधी सूत्र पाहिलं. यामध्ये कसं ए प्लस अचं काय होतं पूर्वरूप होतं, म्हणजे काय होतं जो हा अ असतो ते अचं काय होतं अच्या पुढं जर स्वर आला, एच्या पुढं जर स्वर आला ए प्लस अ जर आला तर पूर्वरूप एस आपलं हे पूर्वरूप एसचं साईन होतं त्याचं. त्यानंतर काय होतं ओच्या पुढं जर एस आला तर पूर्वरूप संधी होती, तिथं एसचं आपलं हे पूर्वरूपचं साईन होऊन जातं. त्यानंतर काय पाहिलं की उदाहरण कवे प्लस अवेही, कवे प्लस अवेही यामध्ये कसं ए आला म्हणजे ए आला रस्व ए आला, त्याच्या पुढं काय आलं अ आला, समजून जायचं इथं काय होणं पूर्वरूप संधी होणार आहे. हा अचा काय होणार आहे आपला हे पूर्वरूपचं साईन होऊन जाणार आहे, म्हणजे कवे प्लस अवेही, कवे प्लस अवेही. त्यानंतर भोक्ता, भोक्तामध्ये काय ओ प्लस काय पुढं आलाय मग तेच काय समजून जायचं की कोणती संधी होणार पूर्वरूप संधी होणार. तुम्हाला डायरेक्ट असं उदाहरण येईल कोणतं प्रभो अनुग्रहानं, प्रभो अनुग्रहानं. मग तुम्हाला समजा येस समजलं इथं काय आलं की कोणतं हे पूर्वरूपचं जर चिन्ह दिसलं तुम्हाला की समजून जायचं पूर्वरूप संधी झालेली. त्यानंतर आता पुढची संधी पाहिजे आपल्याला पररूप संधी. आता पररूप संधीचं सूत्र काय एन पररूपम. यामध्ये काय अवर्णांत म्हणजे अच्या ज्यांनी शेवट झालेला असा शब्द आणि त्याच्या पुढे जर उपसर्ग असेल म्हणजे म्हणजे उपसर्गच अवर्णांत, अवर्णांत उपसर्ग असेल त्याच्या पुढे जर येणं प्रत्याहार आलं तर त्याच्या पुढे काय होतं पररूप होतात. येणं प्रत्याहारमध्ये कोणते शब्द येतात की ए आणि ओ दोन वर्ण येतं, ए आणि ओ येणं प्रत्याहारमध्ये काय म्हणलंय की उपसर्ग अकारांत उपसर्ग असेल त्याच्या पुढे जर येणं प्रत्याहार झालं तर पूर्वरूप संधी होती. कसं पाहिजे की प्र प्लस एच येते. आता तेच प्रकारे कोणती वृद्धी संधी जसं अपवाद पाहिलं होतं तशा प्रकारेचे की काय प्र प्लस एच येते. यामध्ये कसं आहे की उपसर्ग इथं फक्त काय असेल की उपसर्ग आहे, हे उपसर्गामधील इथं अचा लोप होतं. तशाच प्रकारे इथं पण जास्त जर असं होत असेल तर वृद्धी संधीचा अपवादपेक्षा ह्याला जास्त हे, कारण की कसं आहे ह्याच्यामध्ये उपसर्ग आहे, उपसर्गामध्ये त्याच प्रकारे पण अपवादपेक्षा ह्याला जास्त आहे की का जर असा दिसाल तुम्हाला प्रज्यते वगैरे तर इथं पररूप संधी लिहायची. प्लस एच जेते ह्यातला प्र मधले कसा आहे आहे अकारांत आहे, अकारांत उपसर्ग आहे, त्यामधलं एच जेते प्लस काय होतं एच जेतेमध्ये अचं इथं लोप होतो आणि हे काय होतं ॲड होऊन प्रेज्यते. तसं उपक्षतीमध्ये काय होतं पचा अकारांत असल्यामुळे उपमधला प अकारांत त्यानंतर ओक्षतीमधला ओ आणि काय होतं उपक्षती हा ॲड होऊन काय होतं अचा लोप होऊन जातो आणि प मध्ये ओ ॲड होऊन जातो म्हणजे उपक्षती. हा अशा रूपाने पररूप संधी. आता 8वी संधी पाहिजे आपले प्रकृती भाव संधी. आता काही जणांमध्ये सर आपण व्हिडिओमध्ये पाहिली नव्हती, ही राहिली होती आपली सांगायची ही संधी प्रकृती भाव संधी. यामध्ये काय लुप्त प्राग्रह अचिनित्यम इथे सूत्र हे ध्यानात ठेवायचं, खूप महत्त्वाची संधी आहे. तुम्हाला याचं उदाहरण दिसलं तर ह्या वर्षी एक्झाममध्ये दिसू शकतं. कसं लुप्त आणि लुप्त किंवा प्राग्य शब्द आला त्याच्या पुढे अच म्हणजे स्वर जर आला तर प्रकृती भाव संधी होती. म्हणजे जसं काय सांगताय हरी प्लस येते, हरी प्लस येते. आता ह्याची फोड कशी होती हरियू प्लस येतो, हरी प्लस येतो अशी फोड होती. जर हा ऊ आहे रस्व ऊ हा जसं दिसला तुम्हाला राहिला तर रस्व ऊ असं रस्व तुम्हाला कोणताही शब्द असं दिसला इथं राहिला असा त्यामध्ये काही चेंज नाही झाला, डायरेक्ट म्हणायचं प्रकृती भाव संधी ही. हे बघा ना हरियू प्लस येते. आता ह्यामध्ये काय झालं हरियू प्लस येतेमध्ये की हा लुप्त होता, लुप्त पुढं जर स्वर झाला हा लुप्त होता शब्द लुप्त तर त्यामुळं काय त्यापुढं अच्यामध्ये स्वर आला ए आला स्वर आला हा आणि त्याच्यामुळं काय झालं की त्यामुळे चेंजेस काहीच होत नाही, ह्याच्यामध्ये काहीच चेंजेस होत नाही, जसं राहून जातो त्यामुळे काहीच बदल होत नाही. तसा शब्द झाला हरिओ प्लस येते हा प्रकृती भाव संधी. अशा प्रकारे पूर्ण आपण संधी स्वर संधी एका सिंपल पेजमध्ये पाहिले. तसेच पुढच्या संधी पण आपण एक सिंपल पेजमध्ये पाहू. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा. चालतंय भेटू नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.